नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून केला, त्यानंतर मृतदेह खेड तालुक्यातील शिवे वाहगाव येथील डोंगरावर कारमधून आणून जाळून विल्हेवाट लावली व खंडणीचा बनाव केला। पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून संशयितास अटक केली। मावळ तालुक्यातील 9 लाख उमरे या ठिकाणी गुरुवारी 21 नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली। पंडित रामचंद्र जाधव वय वर्ष 52, राहणार 9 लाख उमरे, तालुका मावळ असे खून झालेल्या गाडा मालकाचे नाव आहे। सूरज मच्छिंद्र वानखेडे वय वर्ष 23, राहणार 9 लाख उमरे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे। सूरज याने त्याचा मित्र रणजित कुमार राहणार बिहार याच्या मदतीने पंडित जाधव यांचे 50 लाखांच्या खंडणीचा बनाव करून अपहरण केले। वैयक्तिक कारणावरून त्यांचा गळा आवळून खून केला। त्यानंतर खेड तालुक्यातील वाहगाव येथील डोंगरावर कारमधून मृतदेह आणला, तेथे मृतदेह जाळून विल्हेवाट लावली। त्यानंतर कार घराच्या परिसरात लावली, तसेच त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअॅपवरून मेसेज करून 50 लाखांची खंडणी मागितल्याचा बनाव केला। दरम्यान पंडित जाधव हे 18 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने तपास करताना तांत्रिक विश्लेषण केले असता सूरज याच्यावर संशय बळावला होता। आरोपी मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला। त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात यावेळीच्या निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील आणि महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली आहे। एकीकडे तालुक्यात मंत्रिपदाचे स्वप्न दाखवले जात आहे, तर दुसरीकडे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे तालुक्यातील दहशतीला संपवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन लढा देत आहेत। शनिवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीमधून जनतेचा कौल समोर येणार आहे। या निवडणुकीत राज्यातील प्रमुख नेत्यांनी प्रचाराच्या तोफा धडाडल्या होत्या। त्यात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, अमोल मिटकरी, सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्या सभा झाल्या होत्या, तर महाविकास आघाडीने शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे या नेत्यांच्या जाहीर सभा घेतल्या। यंदा खेड आळंदी मतदारसंघात 2,58,210 मतदान झाले। चाकण, आळंदी व राजगुरुनगर या शहरातील मतदान निर्णायक ठरणार आहे। किमान 1,30,000 मते निवडून येण्यास पुरेशी ठरणार आहेत। आता यामध्ये बाजी कोण मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। एका व्यक्तीच्या जागेत तिघांनी अनधिकृतपणे बांधकाम केले, याबाबत जाब विचारला असता त्या व्यक्तीला शिवीगाळ करत दमदाटी केली। ही घटना 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत कुरोळी गावात घडली। 2 महिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंगेश राजू पाचारणे वय वर्ष 32, राहणार कुरोळी तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चाकणजवळील नाणेकरवाडी या ठिकाणी शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी आग लागल्याची घटना घडल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीपूर्वीच खेडचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत। उत्साही कार्यकर्त्यांनी चक्क मंत्री म्हणून मोहिते यांचे अभिनंदन करणारे फलक चौकांमध्ये लावले आहेत। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तडेगाव चौकात लावण्यात आलेल्या संबंधित फलकांवर मंत्रीसाहेब दिलीप मोहिते पाटील यांची खेड आळंदी विधानसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन असा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे मतमोजणीपूर्वीच दिलीप मोहिते हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याचा धाडसी दावा देखील या कट्टर कार्यकर्त्यांनी केलाय। आचारसंहिता सुरू असताना कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या धाडसाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे, तर सामान्य जनता स्तब्ध होऊन हे सर्व पाहत आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतमोजणीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी काय माहिती दिली जाणून घेऊयात। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष मतमोजणी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल या ठिकाणी सकाळी 8 वाजता सुरू होईल। सर्वप्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू केली जाईल। त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्या प्रत्यक्ष EVMची मतमोजणी सुरू केली जाईल। एकूण EVMच्या मतमोजणीसाठी 20 टेबल मांडलेले आहेत। पोस्टल बॅलेट मोजण्यासाठी 4 टेबल आणि ETP बेस मोजण्यासाठी 2 टेबल असे एकूण 26 टेबलची त्या ठिकाणी टेनिस सभागृहामध्ये आपण सोय केलेली आहे। सर्व उमेदवारांनी 26
टेबलवर 26 आपले पोलिंग काउंटिंग एजंट नेमावेत असं सर्वांना आम्ही सूचित केलेलं आहे. त्याचबरोबर उमेदवार किंवा उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी आरओ सोबत त्यांच्यासोबत थांबलेले असतील आणि सर्व काउंटिंग एजंट यांच्या आत आल्यानंतर त्या ठिकाणी बाकीची जी काही ब्रेकफास्ट असेल, जेवणाची सोय त्या ठिकाणी केलेली असेल. सर्व संबंधितांनी वेळेत त्या ठिकाणी उपस्थित राहतील. 20 फेऱ्या अपेक्षित आहेत. 20 फेऱ्यामध्ये आपण एका फेरीमध्ये 20 टेबल अशा पद्धतीने आपल्या 19 पूर्ण फेऱ्या आणि 20वी अंशतः फेरी पार पाडली जाईल. पोलिंग प्रत्येक टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्वर असतील, एक सुपरवायझर असतील आणि त्यांना एक सहाय्यक अशा पद्धतीने जवळजवळ आपल्या त्या ठिकाणी 150 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती मतमोजणीसाठी केली आहे. आळंदी येथे यावर्षी येत्या 23 नोव्हेंबर 2024 पासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू होत आहे. 26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी तर 28 नोव्हेंबरला माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या या सोहळ्याच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशन येथे आज शुक्रवारी समन्वयक बैठक घेण्यात आली. सदर बैठकीदरम्यान वाहतूक व्यवस्था, पार्किंग, गर्दीचे नियोजन, मनुष्यबळाचा योग्य वापर तसेच गुन्हेगारी नियंत्रणाकरिता आवश्यक उपाययोजनाबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मार्गदर्शन केले. कार्तिकी यात्रा शनिवारपासून सुरू होणार असून राज्यभरातील वारकरी पायी दिंड्या घेऊन खेड तालुक्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे खेड तालुक्यात भक्तिमय वातावरण झाले असून पायी दिंड्यांचे स्वागत होत आहे. अवघी अलंकापुरी आता गजबजू लागली आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावात बटाटा फुलोऱ्यात आलाय. रब्बी हंगामातील महत्वाचे पीक म्हणून बटाटा पिकाची ओळख आहे. सध्या थंडी वाढल्यामुळे बटाट्याला पोषक वातावरण आहे. पोखराज जातीचे बियाणे मंचरवरून आणून शेतकरी त्यांची लागवड करतात. साधारणतः 3.25 महिने एवढा काळ बटाटा तयार होण्यासाठी लागतो. बटाटा लागवडीला 40 दिवस पूर्ण झालेले आहे. पोखराज जातीचं बियाणं साधारणतः 110 दिवसांच्या पुढला कालावधी याला संपूर्ण बटाटा तयार होण्यासाठी लागतो. थंडीच्या चाहूलमुळं रब्बी हंगामातलं हे आपल्या परिसरातलं महत्त्वाचं पीक आहे आणि छान बटाटा बहरला आहे. थंडीमुळं अजून त्याला पोषक वातावरण मिळतं आहे. मागच्या आठवड्यात बदली हवामानामुळं शेतकऱ्याला 8 दिवसाला फवारणी घ्यावी लागते आणि फवारणी जर वेळच्या वेळी असलं तर हे नगदी पीक नक्कीच यावर्षी चांगला बाजारभाव असल्यामुळं शेतकऱ्याच्या फायद्याचं आणि हिताचं आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव व आंबेठाण चौकात शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी अशा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकात महामार्गावरील जुन्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने छाटण्यात आल्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.